तेल टँकरवरील हल्ल्यात मुंबईतील एका इंजिनियरने त्याचा जीव गमावलाय। इराण आणि इस्रायल आणि अमेरिकेमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्वेत मोठी दुर्घटना घडली आहे। दरम्यान इराकमधील बसरा किनाऱ्याजवळ अमेरिकेच्या मालकीच्या तेल टँकरवर झालेल्या हल्ल्यामध्ये मुंबईत राहणारे भारतीय इंजिनियर नंदन प्रसाद सिंगे यांनी जीव गमावलाय। माहितीनुसार सेफ सी विष्णू या अमेरिकन कंपनीच्या तेलवाहू जहाजावर स्फोटकांनी भरलेल्या बोटीद्वारे हल्ला केला आणि या हल्ल्यानंतर जहाजावर मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली आणि तिथे असणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। या घटनेमध्ये जहाजावरील एका भारतीय क्रू सदस्याचं निधन झालंय। या जहाजावर एकूण 28 कर्मचारी होते, त्यापैकी उर्वरित 27 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलाय। जहाजावरील 15 भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे अशी माहिती आता समोर येते आहे। दरम्यान या घटनेनंतर भारतीय दूतावासाने परिस्थितीवर लक्ष ठेवलं असून बचावलेल्या भारतीयांशी संपर्क ठेवण्यात आलाय। दरम्यान झालेल्या भारतीयाच्या कुटुंबियांना निधन झालेल्या भारतीयाच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी आता प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। दरम्यान मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे पर्शियन गल्फ आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ परिसरातील जहाज वाहतूक धोक्यात आहे। त्यासोबतच तेल जहाजांवर हल्ल्यांच्या घटना घडत आहेत आणि त्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता दिसून येते।